नगर जिल्ह्यातल्या शेवगावचं ऊस दर आंदोलन मागे घेण्यात आलंय। ऊसाला 2525 रुपयांचा दर देण्यावर एकमत झाल्याचं कळतंय। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सरकारी प्रतिनिधींची बैठक अखेर यशस्वी झाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं यामुळे आता आंदोलन मागे घेतलंय। या बैठकीमध्ये असं ठरलं की सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनं 2525 रुपये पहिली उचल द्यायची आणि 70-30च्या फॉर्म्युल्यानुसार जो काही ऊस दर नियंत्रण समितीमध्ये भाव ठरेल तो भाव नंतर द्यायचा, अशा पद्धतीची बैठक झाली। जे गुन्हे दाखल केले हे गुन्हे कार्यकर्त्यांवरची मागे घेण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाली। अर्थात हा विषय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे आम्ही त्याची विनंती करणार आहोत। काटामारीचा जो विषय आहे तो सुद्धा या बैठकीमध्ये ठरला आणि कारखान्याने जर काटा मारला तर त्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करू असं आश्वासन प्रशासनाने आम्हाला दिलेलं आहे। 2525 रुपयाच्या उचलीला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संबंधित शेतकऱ्यांनी सर्व पक्षीयांनी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन अखेर मागे घेतलेलं असलं तरी आज दिवसभर जर आपण पाहिलं तर ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला बघायला मिळाला। औरंगाबादच्या पैठण आणि नगरमध्ये शेवगाव भागातील शेतकरी ऊस दराच्या मुद्द्यावरती आज आंदोलन करताना दिसलाय। गेल्या 2 दिवसांपासून नगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातला पैठण ऊस पट्टा FRP साठी धुमसतोय। सरकारनं FRP जाहीर केली खरी, पण कारखानदारांनी त्याला दाद न दिल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। शेवगाव परिसरातल्या गंगामाई शुगर लिमिटेड या प्रसिद्ध उद्योजक पद्माकरराव मुळे यांच्या कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र रोष आहे। शेतकऱ्यांनी ऊसाला प्रति टन 3100 रुपये भाव मागितला, पण मुळेंच्या कारखान्यानं अवघ्या 2500 रुपयांवर शेतकऱ्यांची बोळवण केली। पण सरकारनं कारखानदारांना बजावलेलं असतानाही मुळेंचा कारखाना FRP देत नसल्यानं शेतकऱ्यांनी ऊसाची तोड रोखून आंदोलन हातात घेतलं। संतप्त शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी बुधवारी पहाटे पोलिसांनी लाठीमार केला। त्यातल्या महिला शेतकऱ्यांवरही पोलिसांच्या काठ्या बरसल्या। त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले। पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड केल्यानं वातावरण आणखीनच चिघळलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दुपारी हवेत गोळीबार केला, त्यात 2 शेतकरी जखमी झाले, तर संतप्त शेतकऱ्यांनी बस पेटवून दिल्या। त्यानंतर शेकडो शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली। ऊसाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या या संघर्षात पोलिसांनी बळाचा वापर करून खासगी साखर कारखानदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला का, असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।